अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजपासून श्राद्ध पक्ष पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते. पितरांची सेवा आपल्याला करायची असते. ती कुठली सेवा ती आपण आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओमधून पाहिलेली आहे. या पितृपक्षामध्ये आपल्याला बघा आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची असते. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मिळून जातील. बघा आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे, पण पितरांसाठी सुद्धा सेवा करायची असते. बघा जे आपल्या गुरूंच्या रोज जे आपण नित्यनेमाने आपण ज्या काही पंचमहायज्ञ करत असतो किंवा पितृस्तुती स्तोत्र पठण करत असतो, या सगळ्या ज्या सेवा असतात त्या पितरांसाठी असतात. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारत असतो, पण जेव्हा गुरूंचा तुमच्यावरती कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. आपल्याला बघा या 15 दिवसांमध्ये महाराजांना तीच प्रार्थना करायची आहे की माझे जे कोण व्यक्ती केलेले आहेत. बघा महिलांना बघा आपण जेव्हा सासरी जात असतो तेव्हा आपण सासरचे माहेरचे बरेचसे असे काही नवीन नाते आपल्याला मिळत असतात. आपलं आडनावसुद्धा बदलत असतं. बऱ्याचशा नवीन गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आपण सासर माहेर सासरला जाताना बघा खूप काही गोष्टी घेऊन जात असतो. त्याचबरोबर आपण दोषसुद्धा घेऊन जात असतो. महिलांना माहेरचा सुद्धा पितृदोष लागतो आणि सासरचा तर लागतो. पण आपल्याला माहेरचा सुद्धा पितृदोष लागत असतो. त्यामुळे माहेरचा पितृदोष म्हणजे काय तर बघा, माहेरचा दोष तुम्हाला सांगते की मी आई वडील आजोबा पंजोबा या 3 पिढ्यांपर्यंत दोष लागत असतो. तुमचे आई वडील जर जिवंत असतील तर तुमच्या बाबांचे बाबा असतात किंवा तुमचे पंजोबांचे बाबा असतात पंजोबा असतात, असे 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष जे आहे तो लागत असतो. तर याच्यामधून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला बघा कोणाचे दिवंगत व्यक्ती गेलेले आहेत, म्हणजे सासरचे असो किंवा माहेरचे असो, ते कुठले असतील तरी त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे. त्यांना जो काही त्रास होत असेल तर तो त्रास कमी होऊ दे. यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते आणि आपल्याला महाराजांची सेवासुद्धा करायची असते. महाराजांना सुद्धा तुम्हाला तीच प्रार्थना करायची असते की जे कोणी व्यक्ती गेलेले आहेत, सासरची व्यक्ती गेलेले असतील किंवा माहेरची व्यक्ती गेलेली असतील, त्यांना सद्गती दे. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे, म्हणून आपल्याला प्रार्थना करायची असते. बघा आपल्याला सेवा काय करायची आहेत. बघा दररोज तुम्ही जी काही सेवा करत असता, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण एकतरी सेवा जी आहे ती पितरांसाठी करतच असतो. कोण करतं पंचमहायज्ञ तर कोणाकडून होत असते. खूप सुंदर सेवा घडत असतात. पण बघा आपण नक्की 11 माळी जप करत असतो. त्याच्यातली एक माळ जी आहे तर ती आपल्या पितरांसाठी असते. पण श्राद्ध पक्षामध्ये 15 दिवस तुम्ही महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा. जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या सेवा करा, पण पितरांसाठीच ती सेवा असावी. मग आजपर्यंत स्वतःसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, बाबांसाठी, सगळ्या अख्ख्या गावासाठी आपण सेवा केलेल्या आहेत. पण आता या 15 दिवसामध्ये जे काही तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्ही 11 माळी जप करत असाल. बघा एक माळ आपल्या पितरांसाठी असतेच, पण 11 माळी दैनंदिन आयुष्यामध्ये खरंच कोणाकडून होत नाही. पण ह्या 15 दिवसांमध्ये महाराजांची जितकी जास्त सेवा तुम्हाला करता येईल, पितरांसाठी स्वतःसाठी नाही, माझे पितरांसाठी मी माझ्या गुरूंची सेवा करीत आहे. मी माझ्या पितरांना मुक्ती मिळू दे. आणि बऱ्याच महिलांना पितृदोष असतो. त्याचमुळेच बघा गर्भधारणा न राहणे, वारंवार गर्भपात होणे, ह्या समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठले मंत्र स्तोत्र वगैरे म्हणत असाल. बघा ही सेवा जी आपण करत असतो तर ही जी सेवा असते तर ती पितरांसाठी असते. तर मग ते सासरची असो किंवा माहेरची पितरं असो. ज्योतिर्लिंग स्तोत्रम सगळ्यांनाच माहिती आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे स्तोत्र जर तुम्ही रोज पठण केलं तर तुमच्या 7 जन्माच्या पातकांपासून सुद्धा तुमची सुटका होते. पण ही सेवा मी माझ्या पितरांसाठी करत असतो. ही जी सेवा आहे ती मी माझ्या पितरांसाठी करत असतो. म्हणजे बघा या 15 दिवसांमध्ये तुम्ही नित्य सेवा करत आहात, ठीक आहे, काही अडचण नाही. पण बघा आपण सांसारिक आहोत, आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहेत. पण जोपर्यंत तुम्ही पितरांची सद्गती मिळत नाही, तुमच्या पितरांना मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत तुमचे मार्ग मोकळे होणार नाहीत. म्हणून या 15 दिवसांमध्ये पितरांची सेवा जी आहे ना ती नित्यनेमाने तुम्हाला करायची असते. पितरांसाठी कोणकोणत्या सेवा, त्यासोबत आपल्याला काय काय करायला पाहिजेत याबद्दलचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता.
बघा, पितरांसाठी तुम्हाला खरं सांगते की तुम्ही भाग्यवान ठराल जर तुमच्या या श्राद्ध पक्षामध्ये तुमच्या घरात, तुमच्याकडून किंवा तुमच्या घरात कुठेतरी कोणाकडून तरी गुरुचरित्र पारायण करत असतील. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही 7 गुरुचरित्राचं पठण केलं किंवा एक पारायण जरी केलं, तरी या श्राद्ध पक्षामध्ये एक पारायण जरी तुम्ही गुरुचरित्राचं केलं तरी पितरांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला लाभेल आणि त्यांना नक्कीच सद्गती मिळेल. म्हणून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर पितरांसाठी नक्कीच तुम्ही या श्राद्ध पक्षामध्ये आवर्जून पारायण करा. अगदी नवनाथ पारायण असेल किंवा बऱ्याच महिलांचे बघा असं आहे की शिवलीलामृत पारायणसुद्धा करू का, असे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. तर बघा, तुम्ही ज्या काही सेवा करता येईल त्या करा, पण त्या फक्त पितरांसाठी असावेत. पितरांकडून काही मागण्यासाठी किंवा महाराजांकडून काही मागण्यासाठी ह्या ज्या सेवा आहेत ना, तर त्या सेवा तुम्हाला करायच्या नाहीत. माझ्या पितरांसाठीची ही सेवा आहे, मला ती पितरांसाठी सेवा करायची आहे. ती नित्यसेवा असेल, तुम्ही बघा करत नाही ठीक आहे, पण बघा प्रत्येक स्वामी भक्त बघा नित्यसेवेशिवाय त्याचा जो दिवस आहे ना तो पूर्णच होत नाही. अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कधीही तुम्ही नित्यसेवा जी आहे ती करू शकतात. महाराजांनी बघा सेवा खाऊन करू नका, जेवण करून करू नका असं नाही म्हटलेलं. तुम्ही मस्तपैकी खाऊन पिऊन जेवण वगैरे करून अगदी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही महाराजांची ही जी सेवा आहे ती सेवा करू शकता. या सेवेसाठी तुम्हाला कसलंही बंधन नाही. अगदी तुम्हाला रोज 11 माळी जप नाही होत, ठीक आहे, तर मग तुम्ही महाराजांसमोर 5 मिनिटे बसायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की महाराज, माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा आहे जी तुम्ही करून घेतात आणि करता तुम्हीच आहात, मी कोणीही नाही, त्यामुळे जी तुम्ही माझ्याकडून मोडकी तुडकी सेवा तुम्ही करून घेत असाल किंवा आपण करत असतो ती सगळी माझ्या पितरांसाठी आहे. बघा, जे मग गर्भधारणा असेल, बघा गर्भधारणा होऊन वारंवार गर्भपात होणे हे सुद्धा एक जीवच असतो आणि त्याचेही दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात. तर माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील माझे पितरांसाठी अवघी बघा, माझ्या घरामध्ये कोणाचा घरात गर्भपात जरी झाला असेल तरी त्या गर्भासाठी, त्या बाळासाठी मी ही जी सेवा आहे ना ती सर्व सेवा करत आहे. त्याच्याही आत्म्याला शांती लागू दे. जे दोष असतात ना ते दोष खूपच वाईट असतात, त्यांच्यासाठी बघा आपल्याला हे करायचंच असतं. आपल्याला बघा एकदम सुंदर असा हा काळ आलेला आहे. या 15 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. बघा, तुम्ही आता या ज्या सेवा मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही नित्यसेवा ज्या आहेत ना तुम्ही नेहमीच्या ते करू शकता. 3 अध्याय 11 माळी जप तुम्ही करू शकता. हे शक्य नाही झालं तर 7-7 अध्याय तुम्ही करून एक माळ करा. तर तेही तुम्हाला शक्य नाही झालं तर बघा महाराजांसमोर बसून तुम्हाला ही जी 5 मिनिटे बसायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला ज्या येतील, ज्या सेवा येतील किंवा बघा तुम्ही स्वामी तारक मंत्राचं पठणसुद्धा करू शकता. स्वामी तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. तुम्ही आपल्या पितरांसाठी हे सर्व करू शकता. स्वतःसाठी तुम्हाला हे अजिबात करायचं नाही. पितरांसाठीच तारक मंत्र पण तुम्ही करू शकता किंवा घोरक अष्टोद्धारण जे स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये बघा येणाऱ्या एकदम आपत्कालीन संकटांमध्ये सुद्धा आपण घोरक अष्टोद्धारण स्तोत्र जे आहे ते करत असतो, पठण करत असतो आणि ती सेवासुद्धा आपल्या पितरांसाठीच करायची असते. तुम्ही अवघी तुमच्या ज्या काही नित्यसेवा आहेत त्या तुम्हाला चालूच ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बंद नाही करायचे. तुमच्या ज्या काही संकल्पित सेवा आहेत त्या तुम्हाला चालूच ठेवायच्या आहेत, ते तसेच चालू ठेवायचे आहे तुम्हाला. पण पितरांसाठी ही सुद्धा सेवा तुम्हाला करायचीच असते. त्यातलीच काही ना काही तर बघा 5 मिनिटे तुम्ही जर महाराजांसमोर बसून नामस्मरण करू शकला तर बघा, महिला असाल तर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सूतक असेल तर बघा आपल्याला कसं तरी वाटत असतं. मग आपल्याकडून ह्या ज्या सेवा आहेत ना तर त्या सेवा घडू शकत नाही. तर मग तुम्ही नामस्मरण करू शकता आणि मनातल्या मनात तुमचं मन महाराज भगवंत जाणत असतात. त्यांनाही तुम्हाला तीच प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून एक महाराजांचे उच्चारण, नामस्मरण, महाराजांचं, दत्त महाराजांचं नामस्मरण, अवघी तुम्ही कुठल्या पण देवांचे नामस्मरण करत असाल ती सगळी सेवा माझ्या पितरांसाठी आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुम्ही पितरांसाठी सेवा करा, बाकी कोणासाठी, स्वतःसाठी नाही. बघा, आपण स्वतःसाठी खूप काही केलेलं आहे, पण या श्राद्ध पक्षाच्या 15 फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या पितरांसाठीच्या हे सेवा करायच्या आहेत. बघा, स्वतःसाठी ही सेवा तुम्ही करू नका. तर बघा, पितृपक्षामध्ये तुम्हाला ह्या ज्या काही सर्व सेवा आहेत ना त्या सर्व तुम्हाला पितरांसाठीच करायच्या आहेत. कारण या सर्व सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही पितर असतात ना तर त्यांना मुक्ती मिळेल आणि तुमचे जे सर्व काही प्रगतीचे मार्ग आहेत ना तर ते मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या समस्या ज्या आहेत ना त्या हळूहळू कमी होतील.
तर बघा आजपासून या सगळ्या स्वामी सेवेकरांना स्वामी भक्तांनी एक माळी जप तरी पितरांसाठी जो आहे ना तर तो तुम्ही आवर्जून करावा. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.